दादा एक वडापाव द्या हो. मला बाळ्या बोला शेठ. लोकाला पैसे देणं चुकतंय रे. हो ना, बरोबर आहे ना, चुकतं ना. त्याची आईला सगळे घेताना घेते तर पुन्हा जाते कुठतरी निघून. हो ना, देत नाही ना लोकं. ए सांगते थांब इकडे. अरे त्या दिवशी गेला आज सापडला होय. सावकार बोला की. बोला की काय पैशाचं काय झालं? आता हाय का नुसतं पैसे पैसे अहो काय सावकार देणार आहे पैसे राव तुम्ही. मग पैशाचं नाही तर मला दुसरं काय पडणार? हो जरा तरी माणूस की ठेवा राव. म्हणजे आम्हीच पैसे द्यायचं आणि आम्हीच माणूस की ठेवायची बाई. बरोबर आहे तुमचं झालंय, पण आता काय झालं तुम्हाला सांगतो. ते चुलत भाऊ हाय ॲडमिट, त्याला खर्च झालाय मोकार, पैशापरी पैसा चालला, माझं अकाउंट तर पूर्ण खाली गेलंय. शेवटी भाऊ आहे. हा ना, काय सांगायचं तुम्हाला. त्या अक्षयचं काय झालं रे? हा ना, काय स्वतः पडलंय ते ॲक्सिडेंट होऊन. बरं सगळ्या घरात आला उगं दानाला लागले. हा त्या आईला सुख आहे का, ते माझ्या बापाला सुख आहे का, मला सुख आहे. रोज जायचं आपला डबा घेऊन जा, हे का कोमात गेलंय हो. कोमात गेलं ते डॉक्टर. काय होतंय मी गेलं तर तिच्या सगळे सुटतील तरी राव. आता काय विचार करतो राव त्याचा. अहो तसंच आहे ना, एक माणूस आजारी पडला का सगळं घरदार नुसतं कामाला लागून ते राव. काय सांगायचं. आणि पहिलं म्हणणं मग मेलं तर बरं. अरे ते आजकालचे काय करावं आता. आणि तुमच्या पैशाची काळजी करू नका. ते सगळं त्या भावाला घातले तो पैसे, नाही तर तुमचे पैसे मी तयार ठेवले होते राव. काय चांगलं राव दिसतो सांगतात शब्द काय देणार लागले मला तुझ्या तोंडाकडे बघून. आता काय सावकार थोडा तरी विश्वास ठेवा संत्यावर राव. काय नाही तर बघावंच लागेल बरं का. नाही नाही तशी वेळ येणार नाही. आणि मारा चक्कर हॉस्पिटलला कधी. हा तू मला काय काळजी करू नये, एवढं त्यातनं जरा बाहेर येऊ द्या आणि मग करतो. अहो घरादाराला ताराच आहे, काय सांगायचं तुम्हाला. काय का ना, नका काळजी करू, मी हे करतो. हां जाऊ का जरा. जातो. धन्यवाद बरं का. त्याच्या आईला कोल्यावनी चतुर करू. हो ना, काय हसतो माकडावनी. वसुलीचं बघा बघू ना शेठ. काय बघून शेट करते. मग तुझ्यासारखे ठेवलेत का, मला तीच माझी वाट लागायची वेळ आली. काय शेठ, हा बघू बघू. ए नाण्या घे ना, ये आज झाली काय. बंट्या मागच्या वर्षी पैसे दिलेले नाही अजून तू. अरे देतो की, व्याजासाठी पैसे देतो तुझ्या आखे. म्हणते महिना झाला. व्याजाने पैसे देतो काय तू रेवण्या रे. हा
एवढा मोठा झाला काय? लवकर वर काय घरचे मारतीन मला. अरे जाऊ की काय तू एवढा घाबरायला काय घरच्यांना घरच्यांना? तू पण कोणी बघन यार बघू दे. ते कांड घरच्यांना माहित झाले हा. आता आणते इथं. जोकर टाकते करून जोकर वड म्हणा चले आलो रे कुठं चालला? आलो हे डाव अर्धा सोडून चालला. देवी आई, माझा मुलगा तिथं पडलेला आहे दवाखान्यात, त्याला बरं कर लवकर. 15 दिवस झाले तो तिथंच आहे, अजून शुद्धीवर आला नाही ग. त्याला बरं कर, तुझ्यावरच विश्वास आहे. तो बरा झाला की मी खण नारळाची ओटी भरेल तुझी. आई आंबे आई बघ ग बाई तूच. मनीषा, तू सोडून गेले माझा विश्वासच बसना बघ. असं वाटतं इथं कुठंतरी गेले असं आणि तासाभरात परत यायची. अगं तुला जायचंच होतं तर मला सांगून जायचं ना. तुझ्या जाण्यानं माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली. अगं माझ्या आयुष्यातली तुझी कमी कोण भरून काढाल ग? का सोडून गेले मला? कसं काय झालं? आलो म्हणलं बघून यावं एकदा. आता पहिलं असं घडलं तर ते पुढे कशाला नाहीचं? अहो नाही काका, अशा वेळी नाही येणार मग कधी येणार? आणि त्यात हिचं तोंड पण लय पडलेलं होतं, म्हटलं चल जाऊन बघून येऊ. घरी सांगितलं का? हो घरी सांगून आलं ना? घरी सगळं माहिती आहे. हो बरं, कशी आहे तब्येत आता? तर 15 दिवस झाले तेव्हा कोमात गेलेलं आहे, अजून काही शुद्धीवर नाही. मग डॉक्टर काही गॅरंटी देत नाही. मला काय सांगावं पुढचं? जेव्हा डोळे उघडत होता आपला कसं काय झालं आणि ॲक्सिडेंट? तर तेच काय कळलं नाही नेमकं. आता काय आहे ते इकडं आम्ही इकडं आम्हाला काय सांगते येणार नेमकं झालं. पण आखिर झालं आमची लई धावपळ चालू झाली. हा ना, अशा वेळी धावपळ तर होतीच ना. काय म्हटले डॉक्टर, किती दिवसात बरे होतील काय? आता ते शुद्धीवर आला तर बरे होतील. तसं काय तेच काय सांगते ते डॉक्टर गॅरंटी नाही दिली डॉक्टरांनी. मामा बरे होतील ना ते? हा होईल पुरे होईल. काय आता डॉक्टर सांगितलं तरी पण आपण त्याचे कोणाचे आशीर्वाद असतीलच ना त्याला. त्याचे आशीर्वादाने होईल बरं तो. बरं ऋषाली चल. काका घ्या काळजी, येतो. हां सावकाश जा. हां काय नाही होणार त्यांना. कधी आले? हां कधी आले? मग कशी चालू? भेटले का अक्षाला? हां. काय सांगावं तुम्हाला, डॉक्टर म्हणले कधी उठल नाही उठल. आम्हाला तर सगळ्या घराला टेन्शन आले.
तर काय होईल काय सांगता येत नाही. अहो भाऊजी तुम्ही असं नका म्हणू, त्यांना काय नाही म्हणा. अहो, तुमचा विश्वास आहे हो, बरोबर आहे. आता काय डॉक्टरांच्या पुढं कोण जाणार आहे का नाही? हा 15 दिवस झालं हो, उठाणं झालं, सगळं टेन्शनमध्येच आहे. आता काय पुण्याला नेऊन बघा ना त्यांना. पुण्याला न्यायचा विचार आला तर बरं का, पण हे हॉस्पिटल चांगलं आहे, सगळ्या सुविधा आहेत इथं. बघू आता काय होतं आहे, टेन्शनमध्ये. आईचं तर लय हाल झालं, काय सांगू तुम्हाला. पण त्यांची काळजी घ्या. नक्की नक्की वहिनी. बरं थांबा की लगेच चालले, थोडा वेळ थांबा. नाही जातो आम्ही. कुठं सोडायची का? हा नाही हा नाही, त्यांची काळजी घ्या. घेतो मी घेतो. हा चौका जावा. झाला असं ना. चौका जावा. संध्या थांबी तुम्ही आलो बरं लगेच जाऊ. आता कुठं जाता? बाहेर जाऊन येतो ना जरा. आता मला काम होतं बाबा. अरे ते कामं माहिती मला तर थांबणं झालं इथं. थांबणे काय म्हणणार आहे? बरं ओरडू नका, हॉस्पिटल आहे, जिथं बघावं तिथं ओरडता नसतं. काय हा येतो जाऊन मी अर्ध्या एक तासात. या लवकर पण. हा येतो अर्ध्या एक तासात. हॅलो. नाणे हां बोल ना रे बाबा. अक्षा गेला. काय म्हटलं? अक्षा अक्षय काय झालं? काही झालेलं नाही, तू व्यवस्थित आहे. आज त्यांनी डोळे उघडलेत, तुम्ही अजिबात गडबड करू नका. माझा मुलगा नीट होईल ना? हो 100% होईल, 100% होईल. तुम्हाला काही कोणी सांगितलं असेल ते चुकीचं आहे. असं कुठं बोलतात होय रे? अगं नाणे ते दुसरे डॉक्टर म्हणले होते म्हणून मी तसं फोन केला ना तो. असं असतं भाऊजी. अहो वहिनी ते दुसरे डॉक्टर, नाणे दुसरे डॉक्टर म्हणले तसे. पण माझ्या काळजाचं किती पाणी पाणी झालं कळतं तुला? असं बोलत असतात का कुठं? काय भाऊजी नुसतं हे करता? सांगते तुला कोण म्हणणार आहे हा ना, असं कुठं बोलत असतात होय रे? नाही तुम्ही चल, तुम्ही बसा तर घरी. काय सांगता? आई भेटायचं मला. सांगते तुला कोण बोललं रे? ए अक्षय बाबा चांगलं झालं रे, बरं झालं रे. परत आता गाडी बिडी काही नको बाबा आपल्याला. आता आता चांगलं राहा बाबा. अक्षय सांगून ठेवते. अक्षय लवकर बरं होणार तू. अक्षय तू इथे तर माझ्या कशा खाली गात जाणार. अक्षय अक्षय आपलं लय फिरायचंय अजून कुठं कुठं. आता कुठं माझ्या जीव आलाय. अक्षय करमत नाही रे. अक्षय मला रात्रीची झोप बी लागत नाही. तू नाही घरी नाहीये, घर किती सुन सुन लागतं रे बाबा. लवकर बरे व्हा बरं तुम्ही. तुम्ही नसलेत कसं व्हायचं माझं? बरं झालंय. आता बघा ना बरं चेहऱ्यावर झालं स्माइल रे यायला बाबा. लागली. आता चेहरा माझ्या लेकाचा अरे किती अक्षय. चांगलं दिसतोय रे आता. रुपा थांब की, कुठं चालली? मग तुम्हाला काही कळतं का नाही? हो वेळ कोणती आहे? आपण आहे कुठे? जरा याचं तरी भान ठेवा की. मम्मी काय कंट्रोलच्या बाहेर गेलोय का? हा ऐक ना जरा थांब म्हणलं तर एवढं उरकते का लगेच? काय काम आहे तुमचं? हां काय काम आहे असं बोलतात का? हां मगाशी मी काय बोलले नाही ते वृचिले असताना. आता तिच्यासमोर कसं काय बोलणार? कधी ना कधी तर बोलावंच लागेल ना. हां असं काय नुसतं हेडीस पिडीस करते का? बरं एक ऐक ना, आपण जायचं का फिरायला? फिरायला? हळू हळू. अहो तुमचा भाऊ आतमध्ये आजारी आहे आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचतंय? हां तुम्ही काय डोक्यावर पडले का हो? हळू हळू. आता कुठं फिरायला जायचंय? वाटलं आता आहेत सगळे बिझी आहेत म्हणलं. नाही नाही फिरायला नाही जायचं काय नाही.
असं काय करते, चल ना, ऐक ना माझं. अहो कुठं फिरायला जायचं? आत्ता काही फिरायची वेळ आहे का? तुमचा भाऊ तिथं आजारी आहे आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते? अहो हा सगळं मान्य आहे, पण आता काय मस्त करतोय, 15 दिवस झाले त्याच्या मागं पुढं येते. नाही पण फिरायला कुठं फिरायला नाही. चल ना, ऐक ना. अहो नाही, फिरायला कोण जातं असं ह्याच्यात? इतर सगळे दुःखी आहेत घरात आणि तुम्हाला फिरायला जायचं सुचते. कोण फिरायला जातं असं? नाही फिरायला. मस्त केलंय राव त्यांच्यासाठी, ऐक ना माझं. नाही फिरायला नाही. फिरायला. नुसतं तुमच्या बायकाचं असंच आहे, दरवेळेस ना काहीतरी कधीच ऐकायचं नाही नुसतं. पण वेळ कोणती आहे? फिरायला जायची वेळ आहे काही? काय होतं त्याला, काय तुला माहिती आहे का? ते ना अक्षय याला म्हणून सगळ्यांना सांगितलंय, तू फक्त भेटायला यावी म्हणून. बाई, अहो तुम्ही काय माणूस आहे का काय हो? अहो तुम्ही किती खालच्या लेवलला जाऊन वागताय. अहो तुमच्या या अशा वागण्यामुळे बाकीचे लोक किती टेन्शनमध्ये आहेत, किती रडारड चालली आतमध्ये, आणि तुम्ही अहो ठीक आहे प्रेम ठीक आहे, पण इतकं खालच्या थराला जाऊन कोण वागतं का? तुम्हाला काही कळतं का नाही हो? काय खालच्या लेवलला वागलो, कोणासाठी वागलो? तू बोलव म्हणूनच करतोय ना, हां सारखं तुझ्या पुढं करतो, तुला काय आहे का त्याचं काय? अहो ठीक आहे माझ्यासाठी केलं, पण ह्या गोष्टीमुळं बाकीच्यांना किती टेन्शन आलंय, सगळे इथे जमा झाले, रडारड चालली आतमध्ये. काय चाललंय तुमचं? हे तुम्ही ना असं काहीतरी वागता ना, त्यामुळे मला तुमचा राग येतो. मी काय केलंय आता? चल ना फिरायला, ऐक. नाही मला नाही यायचं फिरायला. नाही तुम्ही ना माझ्या मागं नका येऊ, मला जाऊ दे, मला लई काम आहे. ड्रायव्हर आणि ट्रॅक्टर हळूच रे बाबा, अक्षयला नीट घे रे बाबा. हळूच. भाऊ आहे माझा हा, सांभाळून घे व्यवस्थित. आज घरी चाललंय अक्षय. सावकाश घ्या. हो आई, दरवाजा उघडा, चला. हळू हळू बाबा, हळू. अक्षय बसताना पाय बघा, पाय बाय बघ, हळू बस. व्यवस्थित बस रे बाबा. अगं पोरींनो, कोणीतरी बसा तिकडून, बघा बरं पलीकडनं या बरं. आकाश, ओळखलं का? तुम्ही तर ओळखलं का? नाही ग, कोण ग? अगं ते मी वैश्य आहे. अगं बाया, तू वय, अगं बरेच वर्षांनी मी पाहिलं तुला, मग कशी ओळखणार सांग बरं. तू जशी आहे तशीच आहे, फक्त थोडी म्हातारी झाली आहे. हो, चालायचं. मग कधी आलीस? थोडे दिवस झाले आले मी. माझ्या लग्नाचं बघायचं म्हणतात पप्पा. नंतर लग्न झाल्यावर यायला भेटेल नाही भेटेल, नवरा परत सोडेल नाही सोडेल. हो, मग पाहिलं का मुलगा वगैरे? कुठं काय, इथंच बसायचे का बोलत आता? हां पेशंट आहे राव, चला घरी, परत ये का? आकाशलाच भेटायला आलते. आता त्याला डिस्चार्ज दिलाय, मी घरी येऊन भेटते. हो चालेल. आकाश येते. चला आई, पोरींनो बसा बसा चला ग. पलीकडनं. चला चला पोरींनो हो, बसा बसा ग. पलीकडं, चला चला बरं. अरे, अक्षय, पोरींनो, चला. हा, चला बसा. वहिनी, पोरींनो बसा. हो अक्षयला फ्रेश व्हायचं, चला राव हा, लवकर चला तुम्ही. चला चल लवकर चला. वैशू, कधी आली का? थोडे दिवस झाले आले मी. तुला बघितले अहो, लय बरं वाटतंय. काय करते तू? काय नाही, ते वेटरचं काम करतो हॉटेलमध्ये, 10-12 हजाराचं, आणि उरल्या टायमात करतोय दोन्ही शेतीचं काम. ऐकून खूप छान वाटलं. शेवटी कष्ट करतोय तू. तो असं बोलली ना. काय काय नाही. लग्न झालंय का तुझं? तुला काय एवढं वय वाटतं काय? तुला आठवते का काय? मी जाताना तुला काहीतरी बोललो होतो? नाही. तुला नसेल आठवत ग, पण मला सगळं आठवतंय, तेच सांगणार आहे तुला. काय सांग ना. आत्ता लगेच नाही, पण नक्की सांगाल. जाऊ का मोटर चालू करायची? हां. बाची आमची ओळख नाही असं
ते माझा पर्स आणि मोबाईल हरवलाय, त्यामुळे माझ्याकडे पैसेच नाहीत. मी नंतर दिले तर चालेल का? नाही नाही, पैसे द्यावंच लागेल. तुम्ही एवढे चांगले कपडे घालून फिरता आणि परत म्हणता का पैसे नाही, असं नाही चालेल. हॉटेल पैसे द्यावंच लागेल. खरंच हरवलंय माझं सगळं. पैसे द्यावंच लागेल. वाटलं तर संध्याकाळपर्यंत देते मी. नाही नाही, आत्ताच्या आत्ताच पैसे द्यावं लागेल. द्यायचं का आपण? द्यायचं पैसे? दादा प्लीज. नाही नाही, नंतर नाही, आत्ताच पाहिजे मला पैसे. हो सुरेश भाऊ, मागापासून बघतोय राव, माणूस तरी बघा की हा? नवीन दिसतात का आम्हाला? नाही नाही, पैसे लागतील. काय असं काही लय खाल्ले का? जाऊ दे, तुम्ही जावा, मी आहे. काय असेल मी देतो ना पैसे, चालेल ना. आहे का? हा. तुम्ही जबाबदारी घेत असेल तर ठीक आहे. थँक्यू. हो, जावा, मी आहे ना. हा? अहो जावा तुम्ही, मी देतो पैसे. जावा जावा जावा. अहो, सुरेश भाऊ देतो राव पैसे. काय असेल पैसे आता माझ्याकडे नाही, मी देतो ना. आहे का? देतो, तुम्ही राव पैसे. हा? संत्या पण नुसता टोप्या घालतो एकामेकाला. संध्याकाळपर्यंत देतो म्हणून देणार तर नाही, पैसे देणार. हो, काय नवीन आहे काय गावात? हो अहो, रात्री काही मुलांना मी घाबरून एका टेम्पोत बसले होते आणि सकाळी घाई गडबडीत तिथंच माझी पर्स आणि फोन ठेवून आले मी. होय, म्हणून पैसे नव्हते काय वडापाव? हो तर ह्या गावात कोण आहे ओळखीचं? कुठं हरवलं काय माहिती का? हो, एका गावामध्येच होता बघा. बरं, एक काम करू, माझ्या गाडीवर चला, सगळं गाव फिरवतो. कुठं असेल तिथं मला सांगा, तिथं थांबू. नाही नाही नको, तुम्ही नका कष्ट घेऊ, मी शोधेन. अहो, ऐका माझं, आता एकटं कुठं फिरणार तुम्ही? बघितलं ना ते हॉटेलवाल्याने कसं केलं? हा, तसं परत कोणी केलं का? ऐका माझं, चला माझ्यावर. अहो नको. ऐका राव, हा, आम्ही काय वाईट आहे का? बघितलं ना आता मदत केली तुम्हाला. चला बरं, चला बस. नक्की दाखवा. हा, तुम्ही चला, माझ्या गाव सगळं माहिती आहे. बस. हा, तुम्ही शांत राहू नका बरं. हा, मी आहे ना. हा, तुम्ही जसं एकटं तसं मी पण एकटा आहे. हा, वयाने मोठा दिसतो पण वय कमी आहे बरं का माझं. आपण शोधू पर्स तुमच्या. काय काळजी करू? अहो, मी असताना काय काळजी करू नका. आहे का ना? इथंच टेम्पो होता बघा. इथं? हो. अरे, याचं अक्षयचं घर आहे, त्याचा टेम्पो होता काय? इथं होता? होय, इथंच होता टेम्पो. आता दिसा ना. नाही, तुम्ही जा, मी थांबते इथं ते येऊपर्यंत. नाही ना, तुम्ही कसं काय थांबणार इथं? अहो, कोणीच नाही. एक काम करू, इथं कोणी येईपर्यंत आहे ना, तुम्ही माझ्या घरी चला. नाही हो, तुम्ही जा, मला नाही काय प्रॉब्लेम, मी थांबेन इथंच. नाही ना, तुम्हाला असं एकटं कुठं सोडणार राहू का? ऐका माझं, माझ्या घरी आराम करा. थोड्या वेळाने मग ते ही ओळखीचं आहे माझ्या टेम्पोवाले. ऐका माझं. नको. आता तुम्हाला एकटं सोडायचं का? ऐका राव, विश्वास ठेवा राव. बस, काय विचार करत? बस बस. बसले ना? मी येतो. काय टेन्शन, माझ्या घरी आहे ना, एक नंबर आहे. तुम्ही काय काळजी करू नका. हा, ऐका. जरा अक्षय काय हे आई नको मला, सारखं सारखं खाऊन खाऊन कंटाळा आला पण मला त्याचा. अरे खाल्लं नाही तर बरा कसा होशील तू? खा थोडंसं धर. हे बरं झालं भावड्या आला तू, बघ खात नाही, सांग त्याला जरा समजून. कसं काय खात नाही? थांबव तुम्ही. खाऊ घाल तू. अक्षय, अरे खा बरं ग. तुला काय बरं व्हायचंय का नाही? अरे कोण बी येतं खात म्हणतंय आणि नाही बी म्हणता येत नाही, आणि आज लोक कुठं खावं? अरे अक्षय, अरे सगळे तुला चांगल्यासाठीच सांगतात ना. अरे कळतंय की मला तेवढं. मग खा, मग गप खा बरं, मग गप चल पकड. राहू दे, खातो. भावड्या, लाली कुठं आहे रे? अक्षय, त्याला आले आता कधीच यायचे नाही बघ. तू किती जरी मानला ना अक्षय, लाली पाहिजे, तरी बी ते काय आता शक्य नाही बघ अक्षय. म्हणजे अक्षय, ज्या ठिकाणी तुझा ॲक्सिडेंट झाला ना, त्याच ठिकाणी लालीला पण एका गाडीने उडवला. आणि तिला आले ना,
जागेवर मेली बघ अक्षा. आणि गावामध्ये चर्चा असे चालू आहे की तिला तू तोडावली. अरे बावड्या, त्यांनी पण ठरवलं होतं की माझ्याकडे यायचं नाही म्हणून, आणि त्यांनी बी ठरवलं होतं की माझ्याकडे पाठवायचं नाही म्हणून. बावड्या, म्हणजे लाली मला परत काही दिसणार ना. अक्षा, अरे कोणत्या मातीचा बनलाय तू? हा, तुला ह्याच्या आधी पर किती वेळा समजून सांगितलंय मी. अक्षा, एखाद्याला जीव लावायचा असतं रे, एवढा बी नसतं लावायचा बघ. अरे जीव लावला तर असा लावायचा, नाही तर लावायचाच नाही. खरंय तुझं. अक्षा, अरे तुझं हेच बोलणं जर लालीवर ऐकत असाल ना तर तिला बी कळेल तुझं तिच्यावर किती प्रेम होतं ते, आणि तुला पुढच्या जन्मात ते नक्की भेटेल. अक्षा, मी काय म्हणतो माहिती का, तू ना त्या ऋषाली सोबत लग्न कर. अरे तू ऋषालीला चांगली पोरगी अक्षा. अक्षा जेव्हा तो त्या बेडवरती आडवा पाडला होता ना हॉस्पिटलमध्ये, तिचा जीव नुसता असा गाबरा गोबरा झालता बघ अक्षा. तर काय अरे जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी बुनबुन, जीवन झाले एकांकी पाहिजे थोडी बुनबुन. जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. श्याम्या जरा टॉवेल लाव ना. हा मलाच सांग, होईल ना तुझं पण, येईल ना ती घरी, जमलंच म्हटलं येईल ती. ए तुला माहिती आहे ना अकाउंटला पैसे आल्याशिवाय त्याचा विश्वास नाही बसत आहे का नाही. आली का अजून ती? अरे तुझं नशीब एवढं त्या पांडा मामासारखं आहे. श्याम्या तुला माहिती आहे संत्या नशिबाला पण हुलकावणी देणारा माणूस आहे. हा. एक दिन रूपा भी मेरी होगी, जया भी मेरी होगी, सुषमा भी मेरी होगी, रेखा भी मेरी होगी, आहे की नाही. एक बी भेटा ना 4-4 नाव घेते कॉन्फिडन्स. अरे जमाव देवा जमाव रे जमाव लगीन, जमाव देवा जमाव रे जमाव लगीन. अरे बाबा काय पाहिजे तुला? लय वेळ थांबलाय, काय लागत आहे? हा आता जे पाहिजे ते इथं नाही आहे. एक काम करा, थंड द्या की. पैसे देतो थांबा. ए रुपा कुठं निघली? तुम्ही काय पार्टीवरच आहे का हो माझ्या? तुम्हाला काही कामधंदा आहे का नाही? हा मग तू कशी वागायला लागली ते कळत नाही का तुला? काय वागले मी? काय वागली? तुझ्या नजरेला विचार ना, पहिल्यासारखी राहिली का तुझी नजर? काय झाले माझ्या नजरेला? हां ते तुला आणि तुझ्या मनाला माहिती आहे. हां ते वृषालीने जसं आकाशासाठी लावून धरलं आहे तसं जर तू आपल्यासाठी लावून धरलं तर सगळं नीट नाही का व्हायचं आपलं? त्यांचं वेगळं आहे. काय त्यांचं वेगळं आहे? उगा तुम्ही असं लहान लेकरागत काय करता हो? एवढ्या लांबून यायचं, एवढं पेट्रोल वाया घालायचं, लोक नावं ठेवतात. मी काय लोकांसाठी येतो का? तुझ्यासाठी येतो ना. आणि तुझ्या पुढं त्या पेट्रोलचा विचार करू का? काय तू एवढी सुंदर काय झाली का? मग लई ओढ लागली एवढं लांब, त्यामुळेच यावं लागतं. बरं नका लई पाणी लावू, उगाच कुणीतरी बघन. जाते मी, मला लई काम आहे. मी तुम्हाला फोन करते नंतर, आपण त्याच्यावर बोलू नंतर. अगं ऐक ना रुपा, आईला बायालाही ताटा रे राव, एवढं लांब जाक मारायला यायचं. नुसतं 2-4 वाक्य बोलले का निघले. सांगते काय खरं नाही राव तुझं, उगाच सुंदर आहे म्हणून ऐकून घ्यायचं राव.